तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की 7 न्यू कॉलेज वाढले, त्याच्यानंतर 700 जे गव्हर्नमेंट सीट इन्क्रीज झाल्या. तर याबद्दल आपण डिटेल ऑफिशियल जी आर आलेला आहे 4 जूनला 2026ला. तर त्याबद्दल आपण डिटेल व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे की कोणता जी आर आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर काय मेन्शन केलेलं आहे, कोणते गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झालेले आहेत आणि कुठे ऍड झालेले, त्याची इंटेक कॅपॅसिटी काय आहे, हे सर्व जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर काय करायचे, तुम्हाला सर्वात आधी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केल्याच्या नंतर आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळणार आहे तिथे, तर सगळ्यात पहिले जे काही आपले अपडेट्स असतील ते अपडेट तुम्हाला सर्वात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला मिळाल्या जातील. आता हे जी आर मी तुम्हाला फक्त आमच्या ड्रीम अचीव्हर्सच्या फॉर्मॅटमध्ये बनवलेला आहे, पण जो काही ऑफिशियल जी आर आहे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला व्हॉट्सअपला काल रात्रीच पाठवलेला आहे. तर तुम्हाला तो ऑफिशियल जी आर बघायचा असेल तर ग्रुपला जॉईन करा, तिथे ऑलरेडी आपण जी आर सेंड केलेला आहे. आता बघा हे जी आर काय आहे, कशा पद्धतीने काय सांगितलेलं आहे हे आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता 7 कॉलेज वाढले ऐकलं आहे. आता ही जो नोटीस जी आहे ती नोटीस काय आहे, 4 जून 2026ला आलेली आहे. याच्यामध्ये काय की 7 जी आर जे कॉलेज आहेत त्या ज्या कॉलेजमध्ये 100 इंटेक आहे. आता ऑलरेडी आता सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की पहिले 5 होते, 2024 पर्यंत 5 गव्हर्नमेंट कॉलेज होते, त्याच्यानंतर मागच्या वर्षी 12 गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झाले आणि प्लस अजून 7 गव्हर्नमेंट कॉलेज ऍड होणार का. तर सर्वात आधी आपण बघू की पहिले 5 गव्हर्नमेंट कॉलेज कोणते होते आणि त्याच्यानंतर 12 कोणते वाढले, हे सर्व काही आपण बघणार आहोत. आता पीडीएफ दिसत असेल तुम्हाला, हे बघा. आता सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे की जे कॉलेज हे टॉपचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर बीजे कॉलेज आहे, त्याच्यानंतर जे तुमचं आहे हे तुम्हाला इथून दाखवतो मी, हे जे कॉलेज, त्याच्यानंतर बीजे कॉलेज, त्याच्यानंतर जीएमसी नागपूर, जीएमसी गोंदिया नंतर ऍड झालेला आहे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, हे टॉपचे पहिले 5 गव्हर्नमेंट कॉलेज होते. त्याच्यानंतर कोणते कॉलेज ऍड झाले तर गोंदिया, लातूर, जालना, बारामती, त्याच्यानंतर तुमचे कोणते सातारा, सांगली, असे तुमचे जवळपास 17 कॉलेज ऍड झालेले आहेत. नाशिकमध्ये आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे, जळगावमध्ये आहे. तर हे टोटल 12 + 5 असे 17 कॉलेज आहेत. तर हे 17 कॉलेज हे मागच्या वर्षी ऍड झालेले आहेत. तर आता प्लस नवीन 7 म्हणजे 24 कॉलेज होणार आहेत का, तर नाही, बिलकुलही तसं होणार नाहीये. जे 12 कॉलेज आहेत मागच्या वर्षी ऍड झालेले, त्याच्यामध्ये कसं होतं, जे टीचिंग स्टाफ होता, जे स्टाफ आहे, प्रिन्सिपल असेल, व्हाईस प्रिन्सिपल असेल, हा गव्हर्नमेंटचा नव्हता. तर कसा होता तो स्टाफ, तर तो जो एखादं कॉलेज ऑलरेडी आहे पण त्याला गव्हर्नमेंटची मान्यता मिळाल्याच्या नंतर जो आधी स्टाफ असतो अपॉइंटेड, त्या स्टाफशी मागचे 1 वर्ष त्यांचं झालेलं आहे. पण या वर्षी काय झालेलं आहे, जो नवीन स्टाफ त्यांचा घेण्याचा निर्णय ठरलेला आहे. तर आता त्या कॉलेजला 100 इंटेक्ट आहे. आता 12 मधले फक्त 7च कॉलेज आहेत की त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा स्टाफ असणार आहे आणि पहिल्या 5 मध्ये तर ऑलरेडी आहे गव्हर्नमेंटचा स्टाफ. तर आता बघा ते कॉलेज कोणते आहेत, तर जीएमसी जळगाव, जीएमसी लातूर, जीएमसी बारामती, जीएमसी सांगली मिरजमध्ये आहे तो, त्याच्यानंतर जीएमसी कोल्हापूर, जीएमसी नंदुरबार आणि जीएमसी गोंदिया. ह्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट प्रॉपर जे काही असतं क्रायटेरिया गव्हर्नमेंटचा की कॉलेजला स्टाफ बनायचा, त्या क्रायटेरिया थ्रू गव्हर्नमेंटच्या टोटल प्रत्येक कॉलेजला 50-50 या जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे काय, जर तुमच्या कॉलेजचे 100 इंटेक्ट आहे तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये 50-50 हा प्रॉपर गव्हर्नमेंटचा स्टाफ तुम्हाला दिसणार आहे. जसे की आता सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंट नांदेड असेल, जे कॉलेज असेल किंवा नागपूरचं असेल, या कॉलेजमध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटचे स्टाफ आहेत की ज्यांनी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे. तर तशा गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत 7 कॉलेजमध्ये. त्या जी आर मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की नवीन 7 कॉलेजमध्ये, नवीन 7 कॉलेज बोलल्यामुळे बऱ्याच जणांना ते कन्फ्युजन झालेलं आहे. तर तसं नाहीये. तर आता याच्यामध्ये किती, प्रत्येक कॉलेजमध्ये 50 पर पोस्ट कॉलेजमध्ये इथं तुम्हाला दिसलं असेल, मी समराईज मध्ये ती नोटिफिकेशन तुम्हाला करून इथं दाखवलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय, प्रत्येक कॉलेजला तुम्हाला 50-50 पर कॉलेज तुम्हाला पोस्ट मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहेत प्रत्येक, आता 50-50 जर पकडलं तर 7 कॉलेजचे टोटल 350 गव्हर्नमेंट बॅक्ड जे आहे तुमचं पोस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत की तिथे स्टाफ आहे. आता त्या स्टाफ मध्ये नेमकं आता बऱ्याच जणांना पडलं असेल की विद्यार्थ्यांसाठी आहे, स्टुडंटसाठी आहे, कोणासाठी आहे. तर हे जी आर फक्त म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर आहेच आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कसं होतं की आता एखादं कॉलेज आहे, XYZ कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, मी नाव घेत नाही, पण त्या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी कसं होतं, जे आधी GNMचं गव्हर्नमेंट कॉलेज होतं, पण त्याच्यानंतर मागच्या वर्षी BSc नर्सिंग आलं. पण ते GNMचे 2-4 टीचर आहेत ते BSc नर्सिंगला टीचिंगसाठी होते. पण आता या वर्षीपासून तो बदललेला आहे. गव्हर्नमेंटचे जे अपॉइंटेड टीचर आहेत
परमनंट त्यांचा आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या 50 पोस्टचा उल्लेख केलेला आहे. तर बघा, पहिलं काय आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी असे 4 क्रायटेरिया असतात जे क्लासिफिकेशनचे स्टाफचे. तर ग्रुप ए मध्ये कोण असतं, टीचिंग फॅकल्टी आणि लिडरशिप, म्हणजे जे कॉलेजला लीड करणार आहेत. जसं की कॉलेजचा डीन तर असतो, पण गव्हर्नमेंट कॉलेजला डीन असतो कारण ते गव्हर्नमेंट अपॉइंटेड असतं. तर त्याच्यामध्ये काय लीडरमध्ये काय प्रिन्सिपल आला, व्हाईस प्रिन्सिपल आला, प्रोफेसर असतील, असिस्टंट प्रोफेसर, हे झाले ग्रुप ए मधले. आता त्यांच्यासाठी किती एक 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 आणि जे प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर, त्याच्यासाठी 4 जागा वॅकन्सी असतात. त्याच्यानंतर आता ग्रुप बी मध्ये काय सिनियर फॅकल्टी जी ऍडमिनिस्ट्रेशनसाठी असते, त्याच्यासाठी काय असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, त्याच्यानंतर हे झाले 2. आता ग्रुप सी मध्ये काय येतं, टेक्निकल, क्लिनिकल, ट्युटर ह्या गोष्टी म्हणजे टीचिंग साठी असणार. त्याच्यासाठी ट्युटर, लायब्ररियन, ऑफिस सुपरिटेंडंट, त्याच्यानंतर सिनियर क्लर्क, अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर बघा अजून कोणते, ज्युनियर क्लर्क, लॅबोरेटरी असिस्टंट. ग्रुप डी मध्ये काय, जे पिऊन जे म्हणजे असतील ते कामासाठी, गार्डियन, वॉचमॅन ह्या टाईपचे तुम्हाला, नर्सिंग अटेंडन्स. तर याचा तुम्हाला दिसत असेल राईट साईडला किती किती पोस्ट आहेत कोणत्या कोणत्या ह्याला. तर अशा पद्धतीने ही पूर्ण ओव्हरऑल नोटीस आहे. तर ही नोटीस कुठलं नवीन कॉलेज ऍड होणार नाही याच्यासाठी नाहीये. ज्यांनी प्रॉपर व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजला असेल, आणि ज्यांनी कोणी आपली ड्रीम मॅचर्सची पेड काउन्सिलिंग जॉईन केली नसेल त्यांनी ड्रीम मॅचर्सची पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे. पेड काउन्सिलिंगचे फीचर सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बेस्ट पेड काउन्सिलिंग एमएस नर्सिंगची जर ड्रीम मॅचर्स पेक्षा जास्त मिळेल तर तुम्हाला तुमचं पेमेंट रिफंड करून दिलं जाईल. हे आमचं स्टेटमेंट असतं. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढी बेस्ट काउन्सिलिंग कुठेच मिळणार नाही. ज्यांनी अजून जॉईन केली नसेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तिथून तुम्ही लिंक थ्रू आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता, किंवा मला किंवा मॅमला कोणालाही डीएम करून पेड काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करू शकता. आता सर्वात पहिले आता जे आपलं मेन कंटेंट आहे म्हणजे काय, गव्हर्नमेंट कॉलेज वाढणार आहेत का किंवा वाढले का. अजूनही कुठलं ऑफिशियल अपडेट याबद्दल आलेलं नाही आहे. मागच्या वर्षीपासून चर्चा चालू आहे की 3 ते 4 गव्हर्नमेंट कॉलेज वाढणार आहेत, पण ते वाढतील ती नंतरची गोष्ट आहे. पण अजूनही कुठलं ऑफिशियल अपडेट आलेलं नाही आहे. ऑफिशियल जेव्हा अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल. पण वाढण्याची शक्यता आहे, 3 ते 4 गव्हर्नमेंट कॉलेज वाढण्याची शक्यता आहे. जर वाढले किंवा जर कोणते कॉलेज वाढण्याची शक्यता आहे याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तुम्हाला खूप सपोर्ट करायचा, व्हिडिओला हाईप करायचे, तुमचे जे काही डाऊट असतील ते कमेंट करायचे. सर्व गोष्टी तुम्हाला कमेंट करून एक्सप्लेन केल्या जातील, कमेंटचं उत्तर दिलं जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि जे जेन्युइन ऑथेंटिक अपडेट आहेत, उगाच थंबनेल वेगळं ठेवणं, हे वेगळं ठेवणं, त्या गोष्टी न करण्यापेक्षा जे प्रॉपर आहे व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सांगणं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना आय होप समजलं असेल की नेमकं कुठल्या कॉलेज बद्दल ही उल्लेख आहे. त्याच्यामुळे हे कन्फ्युजन तुमचं क्लिअर झालेलं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना रिझल्टचा वेट आहे, तर रिझल्ट हा तुमच्या 2 ते 3 दिवसात लागणार आहे. 3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. सगळ्यांना आपापलं रिझल्टसाठी प्रिपेअर राहा. कमी मार्क आले तरी चांगलं पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस आहेत, आणि चांगलं पर्सेंटाईल आल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी अटेन्शन मध्ये राहा की तुमचा रिझल्ट कधी बी येऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्की.